बानू, तुझी तपश्चर्या पूर्ण झाली. मी सांगितल्याप्रमाणे तुला दर्शन द्यायला आलो आहे. शुभम भवतु. काय काय म्हणावं काय वस्तीवल्या लोकांनी. बानू कुठे गेली असेल, काय करत असेल, ह्याचं काय पडलंय का त्यासनी बघ. म्या सोडून काय समजी वस्ती झोपली. हा पर म्या झोपलेलं नाही. हा बानूच्या काळजीत आता पुत्र तसाच जाग आहे म्या. अरे तू कशाबाई स्वतःच रक्त चालतो या. जा घराने झोप की. या अरे आडी अडचणीला आपली माणसं धावून येणार नाही तर कोण येणार आज्या. हा आणि मग आजा कुठे गेली असेल रे बानू. हा सकाळ धरणं तिचा पत्त्या नाही म्हणल्यावर काय म्हणायचं काय. हा जीवाला घोर लागून राहिला रे बाबा माझ्याले. आणि आता अंधार बी पडलाय. रात झाली. रातचं रानात जनावर फिरत असतात. ए माझी पोर हाय ती. अंधाराला घाबरून पळून जाणारी नाही माझी बानू. हा ते काहीतरी काम असेल म्हणून गेली असेल. नाही तर आजपासून मला न सांगता कुठं बी गेली नाही माझी बानू. हा बापाला दुखावणारी नाही आहे माझी लेख. आजा नाही ती राहू दे. तो तिला लहानाचं मोठं केलंस ही समजासनी ठाव आहे. तुमच्या बाप लेकीचं नातं ही बी समजासनी ठाव आहे. अनामसनी ही बी ठाव आहे का बानू तुझ्या पुढची पोर नाही ती. रंग्या तोंड सांभाळून बोल. आत्ता पतूर घरात कुणी हा इशे काढला नाही, काढायचा बी नाहीस. ए म्हणजे कुठं काय बोलावं ती कळतंय मला. आणि आज ना उद्या कळणारच आहे की तिला. दावा आणि मला तर असं वाटतंय आजा का बानू जशी तुला रानात गावली तशीच ती निघून गेली का काय. नाही बापाला दुखवणारी नाही माझी बानू. मला मला सोडून नाही जाणार माझी लेक. नाही अरे काळजी पोटी बोललो रे आजा. पाहिजे तर रानात जाऊन येऊ का. हा तो फक्त सांग. ए ए नका. आजा अरे मला बानूची लईच काळजी वाटते. तिचं काही वंगाळ होऊ नये असं मला बी वाटतं यार.
ये बानू, अगं कुठे होतीस तू? हं? सांगून जाता येत नाही वय तू बस बरं आधी. अरे हे असं का वागायला लागलं रे? हा डोळं बघितलंस का तिचं? महाशिवरात्रीला सगळ्या भक्तांच्या इच्छेचा मान म्हणून तुमच्याविषयी असलेल्या भक्तीमुळे मी गडावर उत्सव साजरा करण्यासाठी होकार दिला. एवढेच नाही तर माझ्या भक्तीच्या पुण्याईवर सगळ्यांना मी तुमच्या मूळ रूपाचे दर्शन घडवून देईन असे सांगितले. तुम्ही दर्शन दिले, पण मला सोडून सगळ्यांना. असे का? तुम्ही माझे आराध्य होता. मी तुमची अर्धांगिनी आहे, तरीही तुमच्या लेखी मला काहीच महत्व नाही का? तुम्ही मला दर्शन का नाही दिले? म्हाळसा, नीट आठव, मी तुला माझ्या मूळ रूपाचे दर्शन दिले होते. हो, तुम्ही मला दर्शन दिले, पण तुमच्याच मानस पूजेत माझे डोळे मिटले होते. माझ्या अंतर्मनात तुम्ही प्रकट झाला होता, पण मला सर्वांसमक्ष तुमचे दर्शन हवे होते. म्हाळसा, तू आणि मी वेगळे आहोत का? तू माझ्यात आहेस आणि मी तुझ्यात आहे. म्हाळसा, मी तुझ्याशिवाय अपूर्ण आहे आणि तू माझ्याशिवाय अपूर्ण. तेव्हा दर्शन देण्याचा प्रश्न येतोच कुठे? तुमचे तत्वज्ञान, तुमचे सिद्धांत हे माझ्या दुःखात उपयोगी नाही. माझ्या इच्छेचा अवमान करून तुम्ही मला पुन्हा दुःखी केले आहे. अगं ये बानू, अगं आई, आ, बा थांब. अरे थांबा ना, आज अरे नगर करून घेऊस. बस. तेच म्हणतोय मी. तू उतारच करून घेऊ नको, मी विचारतो तिला. ए बानू, कुठे गेली होतीस आणि कशा पाय? हा, असं कुणाला बी न विचारता घराबाहेर जाते ती का? दुसऱ्याचं सोड, पर म्हणजे ज्यासनी तुझी काळजी आहे त्याचा तरी विचार करायचा. रंग्या, गप बसतो का जरा? ए नाही, म्हणजे अडवू नकच मला. हे काय साधी गोष्ट आहे तर एकतर ती म्हातार बाबा घरात नाही आणि बानू बी घरात नाही. काय म्हणतील वस्तीवले लोक? रंग्या, मला एकलीला सोड. तुझ्या बरोबर मला उगा तंटा न ग. म्या काय करायचं हे म्याच ठरवन. तू न ग उगा त्याची काळजी करूस. असं कसं? हे रंग्या, अरे तिला तर बोलू दे ना, कळू तर दे कुठं गेली होती, कशासाठी गेली होती. हा, बा, पहाटच्याला मला खंडोबा देवाचा आवाज ऐकू आला. त्यांनी मला सांगितलं काही एकांतात जाऊन रानात महाशिवरात्रीची पूजा कर. महादेवांनी स्वतः मला दर्शन दिलं.
आता कसली बी इच्छा उरली नाही बघ मला. समदा राग लोभ संपून गेला. आता अजून काय बी न ग मला. जेव्हा तारकासुराला 3 पुत्र झाले तेव्हाच मला कळलं होतं की हेच 3 पुत्र एक दिवस सृष्टीचा विध्वंस करायला निघणार. ब्रह्मदेव, तुमची द्विधा परिस्थिती मला कळू शकते. विद्युन्माळी, तारकाक्ष आणि वीरवान यांना वरदान देण्याशिवाय तुमच्याकडे दुसरा पर्यायच नव्हता. आता सर्व दैत्य कुळाला जाग येईल. ह्या अशुभाच्या शक्तीपुढे सत्याची बाजू काही काळ तरी क्षीण होईल. कुंभकाला प्रतिशोध घ्यायचा आहे, त्याला मला हरवायचे आहे. हे एकत्र येऊन सर्व सृष्टीलाच वेठीस धरणार आहेत. अशा एकांतात का बसले आहात? मन दुःखी असेल तेव्हा ते बोलून मोकळं करावं. तुम्ही मला बोलवायचं होतं किंवा माझ्याकडे यायचं. कित्येकदा मी स्वतःशीच बोलत असते. दिवस रात्र मी स्वतःशीच भांडते, पण तरी माझं मन मोकळं होत नाही. मला प्रश्न पडतो की यांचं माझ्यावर प्रेम नाही. माझा अभेर करून हे मला सोडून निघून गेले आहेत. हे सत्य मी का स्वीकारत नाही? हाळसा, तुम्हाला आत्ता जरी हे खरं वाटत नाही तरी श्री खंडेरायांचं तुमच्यावर अपार प्रेम आहे. एक ना एक दिवस ते जेजुरी गडावर पुन्हा येतील आणि तुमच्या सोबत सुखाचा संसार करतील. देवी, यांच्याशिवाय मला एक एक क्षण एकेका दिवसासारखा वाटतो आहे. तुम्ही म्हणता तसं ते येतीलही, पण तोपर्यंत मी कशी जगू? आपले आराध्य आपल्याला सहन होईल एवढंच दुःख देतात आणि ते सहन करण्याचं बळ देखील. तुम्ही सांगताय ते मला कळतंय, पण वळत नाही. याला मी काय करू? दिवस रात्र माझं मन एकाच चिंतेने पोखरले जातंय. तुम्ही कशाविषयी बोलत आहात? एकच चिंता आहे, जेव्हा कधी हे गडावर येतील तेव्हा हे एकटे नाही येणार. यांच्यासोबत माझी सोबतही असेल. मग कसला संसार आणि कसला आनंद. देवी, मला यांना शोधायला हवं. दर पाणी घे, बरं वाटेल. सकाळ धरणं काय खाल्लं नाही पिलं नाही. गरम गरम भाकऱ्या करती, जेवणच घे. असं म्हणतेस? थांबतो मी. ऐ
तुला नाही बानूला म्हणलं म्या. महाशिवरात्रीचा उपास हाय ह्यो उपास उद्याच सुटल. असं म्हणतेस वय. ए बरं बानू, तुला दुसरी एक गोष्ट ठेवाय का? ते म्हातार बाबा दिसभर कुठं वस्तीहून आहे, पाड्याहून आहे. काय समजायचं काय आम्ही? हे बानू, तुला त्यानं सांगितलं का कुठं जातोय ते? मला तर नाही सांगितलं त्यानं. म्हातार माणूस आहे ना, म्हणून काळजी वाटते बघ. हा. हं. आता समजा विपरीत घडणार. विपरीत घडलं, आता समजा विपरीत घडणार. विपरीत घडलं, आता समजा विपरीत घडणार आहे. म्हाळसाहेब, मला असं वाटत नाही की तुम्ही जेजुरी गड सोडून कुठेही जावं. का? कारण बाहेर सुरक्षितता नाही आणि आपण त्यांना कुठे शोधणार आहात? पृथ्वीच्या पाठीवर ते कुठेतरी असतीलच ना. मला त्यांना भेटायचे आहे. त्यांना भेटल्याशिवाय माझे मन शांत होणार नाही. हवं तर मी ह्यांना सांगते, ते ह्या संदर्भात सहाय्य करतील. हो, तसंही चालेल. पण मला काहीही करून त्यांना भेटायचे आहे. मला स्वतःला जायचे आहे त्यांना भेटायला. विपरीत घडले आणि आता तर समजा विपरीतच घडणार आहे. तर बाबा इथं बस, इथे या, इथे या. हा, दमान दमान बसा इथं. दमान दमान. घडले आणि आता समजा विपरीतच घडणार आहे. डोंगर माथ्यावर राग लागली आहे. जिमिनीला भेगा पडल्या. जनावर वाट फुटल तिथं पळत्यात. विपरीत घडणार आहे. समजा विपरीत घडणार आहे. म्हातार बाबा ग बसावं. हा, कसली बडबड म्हणायची? हं? काहीतरी करावं लागल, नाही तर समजा जळून जाईल. काहीतरी करावं लागल. पुढचं दिसलंही अवघड आहे. काळ आता लई कठीण आहे. लई कठीण आहे. दिस किती बी कठीण असलं तरी माझं देव ह्यातनं वाट काढत्या. ते तेवढं सोपं नाही. होय, ते तेवढं सोपं नाही. समजा विपरीत घडणार आहे. आता समजा विपरीत घडणार आहे.